जायकवाडी प्रकल्पातून परत एकदा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी या गावाच्या पुलावर पडलेला आपण या ठिकाणी पाहतोय। पूर्णपणे हा गावाचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून सतत पाऊस होत आहे आणि या पावसामुळे गावाच्या अनेक भागांचे पिकं या ठिकाणी पिकांची नासाडी झाली होती। मात्र आता गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडीचं पाणी दाखल झालं आहे आणि त्यामुळे या गावाचा संपर्क परत एकदा तुटलेला आहे। या होळीच्या माध्यमातून आपण गावामध्ये प्रवेश करतोय। खरं तर दुसरा कुठलाही संसाधन नाही। मी सय्यद खिजर कॅमेरामॅन यांना विनंती करू दाखव, हे गावातील नागरिक आहे ज्यांना दुचाकी चक्क या होळीवरती घेऊन जावं लागते, अशी व्यथा आहे। खरं तर अनेक वर्षापासूनच्या यांच्या मागण्या आहे पूल उंच करून देण्याची, मात्र अद्यापही ती मागणी पूर्ण झाली नाही। भैया काय सांगाल, कुठल्या गावाची? आम्ही मैराळ सांगी या गावचे आहेत। मावसभावाची तब्येत बरोबर नसल्यामुळे आम्ही गंगाखेडला गेलतो, पण आम्हाला या गंगाखेडमध्ये पण जायला पण या पेशंटला घेऊन जायला पण या होडी घेऊन जावं लागतं। दुचाकी बी आणली तुम्ही सोबत? हो, काय नाविलाज आहे ना, कारण समोर वाहनाची काही इथं गैरसोय आहे, त्यामुळं दुचाकीला आवश्यकच असले। दुसरा रस्ता नाहीच गावाला? नाही। आता गोदावरी नदी पात्रामध्ये खरं तर जायकवाडी प्रकल्पाचं पाणी दाखल होणार आहे, त्यामुळे स्थिती आणखीन भयानक होणार आहे। तुर्तास खळी आणि इतर 4 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। या होळीच्या माध्यमातून खरं तर नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गोदावरी नदीचं पाणी पात्र वाढल्यास या गावाची आणि ग्रामस्थांची चिंता नक्कीच वाढणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, खळी, गंगाखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।